मित्रांनो, आपण फॅन्सी ड्रेस किंवा नाटकासाठी अनेकदा मुखवटे घालतो. थोड्या वेळाने आपण तो मुखवटा काढून ठेवतो आणि आपला चेहरा आरशात पाहतो. पण विचार करा, जर तुम्ही एखादा मुखवटा घातला आणि तो तुमच्या चेहऱ्याचाच एक भाग बनला, तो काढण्याचा प्रयत्न केल्यावर जर रक्त येऊ लागले, तर काय? आज आपण अशाच एका शापित पिशाचाच्या मुखवटाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने अनेकांचे आयुष्य कायमचे बदलले. कथा आहे आदित्य नावाच्या एका तरुणाची. आदित्यला जुन्या आणि दुर्मिळ वस्तू गोळा करायचा छंद होता. एका रविवारी तो कोल्हापूरच्या एका जुन्या बाजारात फिरत असताना त्याला एक कोपऱ्यात एक विचित्र लाकडी पेटी दिसली. त्या पेटीवर जुन्या लिपीत काहीतरी कोरले होते. त्याने ती पेटी उघडली आणि त्याला एक मुखवटा सापडला. तो मुखवटा मानवी हाडांच्या रंगाचा होता. त्याचे डोळे खोल होते आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. दुकानदाराने आदित्यला सावध केले, "बाळा, हे घेऊ नकोस. हा पिशाचाचा मुखवटा आहे. ज्याने हा बनवला त्याने स्वतःचे रक्त यात ओतले आहे." पण आदित्यने त्यावर दुर्लक्ष केले आणि तो विकत घेतला. घरी आल्यावर आदित्यला त्या मुखवटाची मोहिनी पडली. तो मुखवटा इतका जिवंत वाटत होता की जणू त्या आदित्यकडे स्वतः बोलवत होता. रात्रीचे 12 वाजले होते. आदित्यने गंमत म्हणून तो मुखवटा आपल्या चेहऱ्यावर लावला. जसा मुखवटा चेहऱ्याला स्पर्श झाला तसे आदित्यला एक थंड लहर संपूर्ण शरीरात धावताना जाणवली. तो मुखवटा त्याच्या त्वचेला आपोआप चिकटू लागला. काही वेळाने आदित्यला गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्याने मुखवटा काढण्यासाठी हात वर केले, पण त्याला धक्काच बसला. मुखवटा त्याच्या कपाळाला, गालांना आणि हनुवटीला इतका घट्ट बसला होता की जणू तो त्याची दुसरी त्वचा बनला होता. त्याने आरशात पाहिले. आता त्याला आदित्यचा चेहरा दिसत नव्हता, तर आरशात एक भयानक पिशाच उभे होते. त्याने जोराने मुखवटा ओढला तशी त्याची त्वचा वेदना होऊ लागली. मुखवट्याच्या आतून बारीक बारीक तंतू आदित्यच्या नसांमध्ये शिरत होते. जसा वेळ गेला तसतसे आदित्यचे विचार बदलू लागले. त्याला भूक लागली, पण अन्नाची नाही तर दहशतीची. त्याला लोकांचे ओरडणे ऐकायचे होते. मुखवटा आता केवळ त्याच्या चेहऱ्यावर नव्हता, तर तो आदित्यच्या मेंदूवर ताबा मिळवत होता. हा मुखवटा एका प्राचीन तांत्रिकाने अशा लोकांसाठी बनवला होता ज्यांना दुसरे रूप धारण करून गुन्हे करायचे होते. पण त्या तांत्रिकाने असा शाप दिला होता की जो कोणी हा मुखवटा स्वार्थासाठी घालेल तो स्वतःचे अस्तित्व गमावेल आणि पिशाचाचा गुलाम होईल. आदित्यने शुद्धीवर येण्याचा प्रयत्न केला. त्याने पाहिले की त्याचे हात नखांसारखे लांब होत आहेत. त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून देवघरातील गंगाजल आपल्या चेहऱ्यावर शिंपडले. जसा पाण्याचा थेंब मुखवट्याला लागला तसा त्यातून एक किंकाळी ऐकू आली. मुखवटा जळू लागला, पण आदित्यचा चेहराही त्यासोबत होरपळत होता. सकाळ झाली तेव्हा आदित्य जमिनीवर बेशुद्ध पडला होता. मुखवटा बाजूला पडला होता, पण आदित्यचा चेहरा आता पूर्वीसारखा नव्हता. आता त्या चेहऱ्यावर मुखवटाचे डाग कायमचे उमटले होते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला काल्पनिक वाटत असली तरी ही काल्पनिक नाही. ही कथा आपल्याला शिकवते की अशा गोष्टींना मागे धावू नका, ज्यांचे परिणाम आपल्याला माहीत नाहीत. जुन्या वस्तू किंवा गूढ गोष्टींकडे कुतूहलाने पाहणे ठीक आहे, पण ज्यांच्या आहारी जाणे धोक्याचे ठरू शकते. तुम्हाला काय वाटते? आदित्यच्या चेहऱ्यावर तो मुखवटा पुन्हा येईल का? तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.